विद्यार्थी मित्रो, आजपासून आपण सोशल रिसर्च मेथोडॉलॉजी अर्थात सामाजिक संशोधन पद्धती यावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे बघणार आहोत. पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन, व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड करा आणि व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ न दवडता चला तर मग ती महत्त्वाची प्रश्न उत्तरे बघूया. प्रश्न: हेनरी मेन यांनी वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या रिकामी जागा पायऱ्यांचे स्पष्टीकरण केले आहे. म्हणजे प्रश्न असा विचारला आहे की हेनरी मेन यांनी वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या किती पायऱ्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे, किती पायऱ्यांचे, असा प्रश्न विचारला आहे. आणि म्हणून याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 9 का पर्याय क्रमांक 4 6. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. आणि म्हणून वाक्य असं तयार होतं आहे की हेनरी मेन यांनी वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या 9 पायऱ्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 2: हॉर्टन आणि हंट यांनी संशोधन पद्धतीच्या रिकामी जागा पायऱ्या विशद केल्या आहेत. म्हणजे प्रश्न की हॉर्टन हंट यांनी संशोधन पायऱ्या किती विशद केलेल्या आहेत, असा प्रश्न विचारला आहे. आणि म्हणून याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 8 का पर्याय क्रमांक 4 6. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. म्हणून वाक्य असं तयार होतं आहे: हॉर्टन आणि हंट यांनी संशोधन पद्धतीच्या 8 पायऱ्या विशद केल्या आहेत. प्रश्न: रिकामी जागा ही वैज्ञानिक संशोधन पद्धतीतील पहिली पायरी आहे. म्हणजे प्रश्न असा तयार होतो आहे की वैज्ञानिक संशोधन पद्धतीतील पहिली पायरी कोणती. तर याचं पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अभ्युपगम, पर्याय क्रमांक 2 नमुना निवड, पर्याय क्रमांक 3 अहवाल लेखन का पर्याय क्रमांक 4 समस्या सूत्रण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समस्या सूत्रण. म्हणून वाक्य असं तयार होतं की समस्या सूत्रण ही वैज्ञानिक संशोधन पद्धतीतील पहिली पायरी आहे. प्रश्न क्रमांक 4: रिकामी जागा ही वैज्ञानिक संशोधन पद्धतीची अंतिम पायरी मानली जाते. म्हणजे प्रश्न असा विचारला आहे की वैज्ञानिक संशोधन पद्धतीची अंतिम पायरी कोणती. पर्याय क्रमांक 1 अहवाल लेखन, पर्याय क्रमांक 2 तथ्यांचे संकलन, पर्याय क्रमांक 3 तथ्यांचे निर्वचन का पर्याय क्रमांक 4 तथ्यांचे वर्गीकरण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहवाल लेखन. म्हणून वाक्य असं तयार होतं: अहवाल लेखन ही वैज्ञानिक संशोधन पद्धतीची अंतिम पायरी मानली जाते. प्रश्न क्रमांक 5: संशोधकांकडून संकलित केले गेलेल्या तथ्यांमध्ये सुसंगती लावण्याचे काम रिकामी जागाच्या साहाय्याने संशोधकाकडून करता येते. म्हणजे प्रश्न असा आहे की जे संशोधकानं तथ्य संकलित केलेले आहेत या तथ्यांमध्ये सुसंगतीत त्यामध्ये लावण्याचं काम कशाच्या सहाय्याने संशोधक करतो, असा प्रश्न विचारला आहे. तर त्याचे पर्याय आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 तथ्य संकलन, पर्याय क्रमांक 2 वर्गीकरण, पर्याय क्रमांक 3 तथ्यांचे निर्वचन का पर्याय क्रमांक 4 अभ्युपगमाची मांडणी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्गीकरण. म्हणून वाक्य असं तयार होतं बघा: संशोधकाकडून संकलित केले गेलेल्या तथ्यांमध्ये सुसंगती लावण्याचे काम वर्गीकरणाच्या साहाय्याने संशोधकाकडून करता येते. प्रश्न क्रमांक 6:
संशोधकांनी संशोधन हाती घेण्यापूर्वी रिकामी जागा अवलोकन करणे गरजेचे असते. प्रश्न कसा तयार होतोय बघा, की संशोधकांनी संशोधन हाती घेण्याच्या पूर्वी कशाचं अवलोकन करणं गरजेचे असते. म्हणून याचे पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 वर्गीकरणाचे, पर्याय क्रमांक 2 संदर्भ साहित्याच्या अवलोकनाचे, पर्याय क्रमांक 3 अभ्युपगमाचे का पर्याय क्रमांक 4 समस्या सूत्रणाचे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संदर्भ साहित्याच्या अवलोकनाचे. म्हणून वाक्य असं तयार होतं बघा, संशोधकांनी संशोधन हाती घेण्याच्या पूर्वी संदर्भ साहित्याच्या अवलोकनाचे अवलोकन करणे गरजेचे असते. प्रश्न क्रमांक 7 संशोधकाला संशोधन करताना रिकामी जागा ज्ञान असणे गरजेचे असते. साधा सरळ प्रश्न, की संशोधन करताना संशोधकाला कशाचे ज्ञान असणे गरजेचे असते. म्हणून पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 पूर्वी मांडण्यात आलेल्या निष्कर्षांचे, पर्याय क्रमांक 2 वर्गीकरणाचे, पर्याय क्रमांक 3 निरीक्षणाचे का पर्याय क्रमांक 4 अभ्युपगमाचे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्वी मांडण्यात आलेल्या निष्कर्षांचे. म्हणून वाक्य असं तयार होतं आहे की संशोधकाला संशोधन करण्याच्या पूर्वी मांडण्यात आलेल्या निष्कर्षांचे ज्ञान असणे गरजेचे असते. प्रश्न क्रमांक 8 संशोधकाने संकलित केलेल्या तथ्यांच्या साहाय्याने रिकामी जागा करणे संशोधकाला शक्य होते. म्हणजे प्रश्न असा तयार होतोय की संशोधकाने संकलित केलेली जी तथ्ये आहेत या तथ्यांच्या साहाय्याने संशोधकाला काय करणे शक्य होते. पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 निष्कर्षांची मांडणी, पर्याय क्रमांक 2 समस्या सूत्र निश्चिती, पर्याय क्रमांक 3 अभ्युपगमाची मांडणी का पर्याय क्रमांक 4 तथ्याची मांडणी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निष्कर्षांची मांडणी. आणि म्हणून वाक्य असं तयार होतं बघा, संशोधकाने संकलित केलेल्या तथ्यांच्या साहाय्याने निष्कर्षांची मांडणी करणे संशोधकाला शक्य होते. प्रश्न क्रमांक 9 रिकामी जागा निर्मिती केल्यामुळे संशोधन कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. म्हणजे प्रश्न असा तयार होतो आहे, कशाची निर्मिती केल्यामुळे संशोधन कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 समस्या, पर्याय क्रमांक 2 संशोधन आराखड्याची, पर्याय क्रमांक 3 वर्गीकरणाची का पर्याय क्रमांक 4 अभ्युपगमाची. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संशोधन आराखड्याची. म्हणून वाक्य असं तयार होतं की संशोधन आराखड्याची निर्मिती केल्यामुळे संशोधन कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 10 दूरवर विखुरलेल्या नमुन्यांकडून तथ्य संकलित करण्यासाठी रिकामी जागा तथ्य संकलन तंत्र उपयुक्त ठरते. म्हणजे प्रश्न असा आहे बघा की जे दूरवर विखुरलेले नमुने असतात त्यांच्याकडून तथ्य संकलित करण्यासाठी कोणती तथ्य संकलन तंत्र उपयुक्त ठरते असा प्रश्न विचारला. आणि म्हणून याचे पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 मुलाखत, पर्याय क्रमांक 2 प्रश्नावली, पर्याय क्रमांक 3 निरीक्षण का पर्याय क्रमांक 4 अनुसूची. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नावली. आणि म्हणून वाक्य असं तयार होतं बघा, दूरवर विखुरलेल्या नमुन्यांकडून तथ्य संकलित करण्यासाठी प्रश्नावली तथ्य संकलन तंत्र उपयुक्त ठरते. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ लेक्चर अटेंड केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण सामाजिक संशोधन पद्धती यावरील सिरीज आपण बघत आहोत.